जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने सोमवार दिनांक 24 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्या वतीनं 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात। हुतात्मा स्मृती मंदिरात दुपारी 3 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। यात आरोग्य कर्मचारी, रुग्ण यांचा मेळावा, रोगमुक्त झालेल्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। जागतिक क्षयरोग दिन आपण 24 मार्चला साजरा करतो, पण NTB बाय 2025 ला क्षयरोगाचं निर्मूलन करायच्या उद्देशाने माननीय पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत आपण 100 दिवसीय मोहीम राबवली। पण हा जो जागतिक क्षयरोग दिन जो आहे ते मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचे शोधक रॉबर्ट कॉक यांनी 24 मार्च 1882 रोजी याचा शोध लावला आणि म्हणून हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो। आणि भारताला टीबी मुक्त करण्याच्या अनुषंगाने यावर्षीचं जे आपलं थीम आहे ते आहे यस वी कॅन एंड टीबी, कमिट, इन्व्हेस्ट अँड डिलिव्हर, म्हणजे प्रतिज्ञा करा, तरतूद करा आणि सेवा द्या। या त्रिसूत्रीच्या आधारावरती आपण पुढे भारताला क्षयमुक्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगानेच सर्व जनभागीदारीचे सहभाग असणं खूप गरजेचं आहे। दरम्यान सोलापूर शहरात जवळपास 1696 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। नवीन अभियानात आतापर्यंत 874 नवीन शहर रुग्ण शोधण्यात आले आहेत। नियमित औषधोपचार घेतले तर रुग्ण रोगमुक्त होऊ शकतो। सोलापूरकरांनी टीबीवर मात करण्याच्या या राष्ट्रव्यापी संकल्पनेत स्वतःहून योगदान द्यावं असं आवाहन आरोग्य अधिकारी राखी माने यांनी केलं आहे। दरम्यान विविध तपासण्या करून क्षयरुग्ण शोध मोहीम चालू आहे। निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन क्षयरुग्णांना व सोलापूर शहराला क्षयमुक्त करण्यास मदत करावी असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केलं आहे।